अखेर आज तो दिवस आला होता, ज्या दिवसाची खूप मनापासून वाट बघितली आम्ही सर्वांनीच. तर आम्ही मस्त पहाटे सुटलो होतो, 4 वाजता स्वयंपाक वगैरे केला, नाश्ता केला घरी आणि आम्ही रेल्वे स्टेशनवर येऊन बसलो होतो. आणि आम्ही आल्यानंतर अर्धा तासात आमची ट्रेन आली आणि आमचा प्रवास चालू झाला. तो म्हणजे येवला ते अक्कलकोटचा प्रवास. आणि खूप दिवसापासून त्या क्षणाची वाट बघितली होती आम्ही. तो क्षण आलेला होता आणि जसं अक्कलकोट जवळ येत होतो तसं आनंद गगनात मावत नव्हता आणि छान आमचा प्रवास चालू होता. तर आम्ही नगरमध्ये आल्यावर जेवण केलं, कारण की सगळ्यांनी पोटभर नाश्ता केलेला होता घरी, त्याच्यामुळे भूक नव्हती. मग आम्ही 2:30-3 वाजता छान असं जेवण केलं. आम्ही भेळची उसळची भाजी, बेसन, शेंगदाण्याची चटणी, भाकर, पोळी असं सोबत घेतलेलं होतं, कारण की दोन्ही टाईम आमचं जेवण ट्रेनमध्येच होणार होतं. त्याच्यामुळे आम्ही आणि आमचा प्रवास छान चालू होता. मुलं छान असं जेवण करून खालीवरती खेळत होती. सिया, अनय त्यांची मस्ती चालू होती. मनू पण आमची छान खेळत होती. मनूने पण आमच्या अजिबात त्रास दिला नाही, म्हणजे 1च वर्षाची आहे ती, पण अजिबात त्रास दिला नाही. तिने खूप छान राहिली ती. आणि अखेर आमचा प्रवास संपला होता. रात्री 2-2:30 वाजता आम्ही अक्कलकोटला पोचलो आणि ऑटो करून आम्ही डायरेक्ट रूमवर गेलो, कारण की आम्ही पहिलेच रूम बुक केलेली होती. आणि मग छान असं आमची झोप झाली. सकाळी उठल्यानंतर सगळ्यांची छान अशी आंघोळ वगैरे तयारी करून आम्हाला दर्शनाला निघायचं होतं. तर मी आणि माझ्या बहिणीने सेम साडी घातली होती, रागा टिशूची. फक्त आमच्या दोघींचे कलर चेंज होते. आणि आम्ही छान अशी तयारी करून निघालो होतो. तर आम्ही पहिले चहा घेतला, कारण की आमच्याकडे सगळेच चहाप्रेमी आहे. आमचे मुलं पण आमच्यासारखे चहाप्रेमी आहे, म्हणून आम्ही पहिले चहा प्यायला गेलो. आणि जसं जसं महाराजांच्या जवळ जात होतो ना, तसं खूप छान वाटत होतं. आणि अक्कलकोटला जाण्याचं सुख खरंच खूप वेगळं काहीतरी आहे. खूप वेगळा अनुभव येतो. कितीही पैसे देऊन हे सुख विकत घेता नाही येणार, जे सुख अक्कलकोटमध्ये जाण्यात आहे, महाराजांना भेटण्यात आहे. जसं आपल्याला माहेरी जाण्याची ओढ असते ना, तशी मला ओढ लागली ती स्वामींना भेटण्याची. खूप छान वाटलं. म्हणजे मी 4वी-5वीला असताना अक्कलकोटला गेलो होतो आम्ही सगळेजण. तर त्याच्यावर आत्ता योग आला अक्कलकोटला जाण्याचा. खूप छान वाटलं, खूप छान अनुभव आला, छान दर्शन झालं. आणि हो, खरंच कोणी अजून अक्कलकोटला गेलं नसेल तर खरंच जा अक्कलकोटला, अनुभव घ्या. काय सुख असतं अक्कलकोटला जाण्याचं, नक्कीच अनुभव घ्या तुम्ही पण. कोणी गेलं नसेल त्यांना सांगते. आणि आम्ही छान दिवसभर अक्कलकोटमध्येच होतो. पुढचे पण व्हिडिओ येणार आहे. आम्ही कोणत्या कोणत्या मंदिरामध्ये गेलो, कुठं कुठं गेलो, सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नक्की पूर्ण